नमस्कार. कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. तर हे पापड पहा ज्वारीच्या पिठापासून तयार केलेले आहेत. आपण जे रोजच्या भाकरीसाठी ज्वारीचं पीठ वापरतो त्याच पिठापासून हे पापड तयार केलेले आहेत. तळल्यानंतर तिप्पट चौपट फुलणारा पापड तयार होतो. विशेष म्हणजे अजिबात तेलकट तयार होत नाही. तेल अजिबात शोषून घेत नाही. अगदी कुणालाही सहज जमेल इतकी सोपी पद्धत सांगितलेली आहे. आजची रेसिपी आवडली चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक नक्की करा. रेसिपी आवडल्यास शेअर सुद्धा करा. ज्वारीच्या पिठाचे पापड बनवण्यासाठी एक छोटं पातेलं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. पीठ भरत असताना चाळून हलक्या हाताने आपल्याला भरून घ्यायचं आहे. महत्वाची टीप म्हणजे ज्वारीचं पीठ घेत असताना अगदी ताजं दळून आणलेलं पीठ तुम्हाला पापडासाठी घ्यायचं आहे. खूप जास्त दिवसांचं पीठ घ्यायचं नाही. आता ज्या भांड्याने आपण ज्वारीचं पीठ घेतलं त्याच भांड्याने आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचं आहे आणि जितकं ज्वारीचं पीठ तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता हे पाणी ज्या भांड्यामध्ये पीठ शिजवणार आहात त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता पापडामध्ये घालण्यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक पोहे खायचा छोटा चमचा दाखवला आहे. याच चमच्याने आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे. तर ज्वारीच्या पिठाचं वजनी प्रमाण 200 ते 250 ग्राम इतकं आहे. त्यानुसार इथं मी साहित्य घेतलेलं आहे. अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग घेतलेला आहे, एक सपाट चमचा पापड खार घेतलेला आहे, 1.5 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत. पिठाचं वजनी प्रमाण जितकं आहे त्यानुसार तुम्हाला या साहित्यांचं प्रमाण सुद्धा वाढवायचं आहे. घेतलेलं साहित्य पाण्यामध्ये घातलं. पाण्याला छान अशी आपल्याला एक उकळी आणायची आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला आपण जे सुरुवातीला ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे. पीठ घालत असताना सुरुवातीलाच खूप जास्त घालायचं नाही. अगदी थोडं-थोडं करत आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे. जर का सुरुवातीला सगळं पीठ तुम्ही यामध्ये घातलं तर पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात. आता लागेल तसं पीठ मी यामध्ये घातलं. आपण जितकं पीठ घेतलं ते सगळं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. पीठ घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे. ज्यावेळी तुम्ही पाण्यामध्ये पीठ घालणार त्यावेळी गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. आता हे पीठ आपल्याला झाकून छान असं वाफवून घ्यायचं आहे. तर झाकण ठेवल्यानंतर हे पीठ मी 5 मिनिटांसाठी वाफवून घेतलं. परत झाकण काढलं. आता याच्या कडेने आपल्याला थोडं-थोडं पाणी घालायचं आहे. 1, 2 ते 3 चमचे पाणी घालत राहायचं आहे, जेणेकरून हे पीठ कडेला खूप जास्त चिकटणार नाही. अगदी गरज लागेल तसंच आपल्याला कडेने पाणी सोडायचं आहे. खूप जास्त जर का तुम्ही पाणी सोडत बसलात तर हे पापडाचं पीठ पातळ होईल. तर परत मी पीठ हलवून याला 6 ते 7 मिनिटांची वाफ देऊन घेतलेली आहे. तर हे पापडाचं पीठ आपल्याला 20 मिनिटांसाठी व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. पापडाचं पीठ तुम्ही जितकं छान शिजवून घ्याल तितके पापड छान चमकदार व पापडांना अजिबात चिरा जात नाही. ही खूप महत्वाची टीप आहे. कुठलेही पापड बनवा, पापडाचं पीठ व्यवस्थित शिजणं खूप गरजेचं असतं. तर आता हे पीठ मी 20 मिनिटांसाठी शिजवून घेतलेलं आहे. तर आता इथे पहा, आपल्या हाताला पीठ चिकटलं नाही तर समजायचं आपलं पापडाचं पीठ तयार झालेलं आहे. पीठ वाफवत असताना अधेमध्ये आपल्याला सतत हलवून घ्यायचं आहे. कडेला खूप जास्त पीठ जर का चिकटत असेल तर तुम्हाला पाणी सोडून घ्यायचं आहे. आता हे पापडाचं पीठ मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे व नंतर पापड बनवायला घेतले. इथं मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे. यामध्ये मी थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. तुम्ही लाटण्याने व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे अशा पद्धतीने मळू शकता किंवा हाताने सुद्धा मळलं तरीही चालेल. लक्षात ठेवा, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये खूप गरमागरम पीठ घालायचं नाही. आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. इथं पर्याय नाही म्हणून मी प्लास्टिकची पिशवी वापरली आहे. याऐवजी तुम्ही सुती कपडा वापरला तरीही चालेल. तर आता इथे पहा, अगदी लोण्यासारखं मऊ लुसलुशीत आपलं पापडाचं पीठ तयार झालेलं आहे. तर आता याचे आपल्याला लागेल तसे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. गोळे तयार करून घेतल्यानंतर ते आपल्याला लगेचच झाकण ठेवायचं आहे. अजिबात सुकू द्यायचे नाहीत, नाहीतर पापड व्यवस्थित होत नाही. आता मी सगळे गोळे अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे. गोळे तयार करून घेतले. आता हे पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. इथं मी पापड मशीन घेतलेलं आहे. जर का तुम्हाला हे पापड लाटून बनवायचे असतील तर तुम्ही त्या पद्धतीने केले तरीही चालेल. पापडाच्या मशीनने हे पापड अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतात. तुम्ही हे पापड लाटून तयार केले तरीही चालेल. तर आता इथे पहा, पहिला पापड आपला तयार झालेला आहे. अजिबात लाटण्याची सुद्धा गरज लागत नाही. अगदी झटपट हे पापड तयार होतात.
तयार केलेले पापड आपल्याला एका प्लास्टिकच्या कागदावरती काढून घ्यायचे आहेत. कापडावरती न घालता प्लास्टिकच्या कागदावरतीच हे पापड सुकवण्यासाठी घालायचे आहेत. पहिल्या दिवशी आपल्याला हे पापड सावलीमध्ये सुकू द्यायचे आहेत. नंतर आपल्याला 1 दिवसाचं या पापडांना ऊन देऊन घ्यायचं आहे. उन्हामध्ये पापड सुकवून आपले तयार झालेले आहेत. पापड सुकवत असताना खूप जास्त ऊन देण्याची सुद्धा गरज लागत नाही. पहिल्या दिवशी मात्र तुम्हाला सावलीमध्ये हे पापड सुकवून घ्यायचे आहेत. तर घेतलेल्या प्रमाणामध्ये माझे 25 पापड तयार झालेले आहेत. तुम्ही यापेक्षा जास्त प्रमाण घेणार असाल तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट केलं तरीही चालेल. तर तयार झाले आपले खुसखुशीत असे ज्वारीच्या पिठाचे पापड. ज्वारीचे पापड तयार करताना पारंपरिक पद्धत वापरायची असेल तर त्यासाठी 4 ते 5 दिवस द्यावे लागतात. पण ही पद्धत खूप झटपट व खूप सोपी आहे. अगदी सहज कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे. तर इथे पहा अतिशय खुसखुशीत असा हा ज्वारीच्या पिठाचा पापड तयार केलेला आहे. खाताना खूप चविष्ट लागतो, कळत सुद्धा नाही हा ज्वारीच्या पिठाचा पापड आहे. आजची रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.